बाबा मला आजोबांकडे जायचं आहे. त्यांची तब्येत खूप खराब आहे. देवचा कापणारा आवाज पूर्ण घरात घुमला. त्याच्या हातात मोबाईल, डोळ्यात भीती आणि मनात अस्वस्थता होती. समोर सोफ्यावर बसलेल्या राजवीरने फक्त एक नजर वर करून त्याला पाहिले आणि पुन्हा आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर नजर खिळवून ठेवली. देव बेटा, नाटक करू नकोस. डॉक्टर आहेत तिथे आजोबांकडे. त्यांचे औषधोपचार सुरू असतील. आपल्याला इथे खूप महत्त्वाचे काम आहे, राजवीरने शांत आवाजात म्हटले. आपल्या बाबांचे बोलणे ऐकून देवच्या डोळ्यात पाणी आले. बाबा, आजोबांनी तुम्हाला कमीत कमी 100 वेळा फोन केला. मी आत्ताच तुमचा फोन पाहिला. त्यात 36 मिस कॉल आहेत, जे फक्त आजचेच आहेत आणि ते गेल्या 4 दिवसापासून तुम्हाला फोन करत होते, पण तुम्ही एकदाही त्यांचा फोन उचलला नाही. खोलीत शांतता पसरली. पौर्णिमाजी आत्ताच पार्टीमधून परत आली होती. आपले दागिने काढता काढता थांबली. तिने देवकडे पाहिले आणि नंतर राजवीरकडे. इतक्या रात्री या सगळ्या गोष्टी बोलण्याचा काय अर्थ आहे? देवची आई पौर्णिमा, हिने थोड्या चिडकोर स्वरात म्हटले. देव आता स्वतःला रोखू शकला नाही. त्याचा आवाज खचला. मम्मी, तिथे आजोबा एकटे आहेत. आजी पण म्हातारी आहे. जर त्यांना काही झाले तर आपण स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. राजवीरने दीर्घ श्वास घेतला, जणू त्याला या संभाषणातून सुटका हवी होती. देव, तुला समजत नाही का? आपण इथे लंडनमध्ये आपल्या करिअरसाठी आलो आहोत. प्रत्येक गोष्ट सोडून प्रत्येक वेळी पळत जाऊ शकत नाही. देवने पहिल्यांदाच आपल्या वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून विचारले. करिअरपेक्षा मोठे काय असते बाबा? आपले आई वडील की पैसा? हा प्रश्न थेट त्या दोघांच्या मनाला लागला. पण राजवीरने स्वतःला सावरले. खूप झाले देव, जा आपल्या खोलीत. देव काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेला. पण त्याच्या पावलांमध्ये एक वेगळाच जडपणा होता, जणू तो आपल्याच घरात एकटा पडला होता. त्या रात्री देवला झोप आली नाही. वारंवार त्याला आजोबांचा आवाज ऐकू येत होता. बेटा, राजवीरशी बोलणं करून दे, फक्त एकदा. त्याने लगेच आपली बॅग काढली आणि त्यात काही कपडे भरू लागला. त्याने ठरवले होते की जर बाबा येणार नसतील तर तो एकटाच आजोबांकडे जाईल. दुसरीकडे भारतात एका छोट्याशा जुन्या घरात शामराव खाटेवर पडले होते. त्यांचा चेहरा फिकट पडला होता. श्वास जड होत होते आणि जवळच राधिका बसली होती, डोळ्यात अश्रू घेऊन. राधिका, राजवीरने फोन केला का? शामरावांनी धीम्या आवाजात विचारले. राधिकाजीने आपली नजर खाली झुकवली. नाही, अजून तरी नाही केला. शामरावांच्या डोळ्यात दुःख दाटून आले. मी त्याला किती वेळा फोन केला. कदाचित तो व्यस्त असेल. राधिकाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. इतके काय व्यस्त असते की आपल्या वडिलांचा शेवटचा आवाजही ऐकू शकत नाही? शामरावांनी लहानसे हास्य केले. नाही राधिका, तो तसा नाही. मीच कदाचित त्याला खूप स्वातंत्र्य दिले. कदाचित मीच त्याला स्वतःपासून दूर केले. त्यांच्या आवाजात कोणतीही तक्रार नव्हती, फक्त एक तुटलेले पण होते. राधिकाने त्यांचा हात हातात घेतला. तुम्ही काळजी करू नका. आपला नातू देव आहे ना, तो नक्की येईल. शामरावांच्या डोळ्यात एक चमक आली. हो देव, तो अगदी माझ्यासारखा आहे, मनाचा साप. त्यांनी हळूच आपले डोळे बंद केले, जणू कोणा आपल्या माणसाची वाट पाहत असावेत. तिकडे लंडनमध्ये देवने रात्रीच्या अंधारात गुपचूप घरातून बाहेर पडण्याची तयारी केली होती. त्याच्या मनात भीतीही आणि हिंमतही होती. त्याने शेवटी आपल्या आईबाबांच्या खोलीकडे पाहिले. काही करून तुम्ही समजू शकला असता बाबा. आणि तो शांतपणे दरवाजा उघडून बाहेर पडला. पण त्याला माहीत नव्हते की हा प्रवास फक्त अंतराचा नाही, तर नाती तुटण्याचा आणि जोडण्याचाही असेल. तिथे शामरावांचे श्वास प्रत्येक क्षणाला कमकुवत होत होते. लंडनच्या थंड रात्री खूप देव वेगाने विमानतळाच्या दिशेने पावले टाकत होता. त्याच्या डोळ्यात भीती होती, पण त्यापेक्षाही जास्त एक जिद्द होती, आपल्या आजोबांपर्यंत पोहोचण्याची. त्याने कधीही एकट्याने इतका मोठा निर्णय घेतला नव्हता, पण आज त्याच्या मनाने बुद्धीला पूर्णपणे हरवले होते. रस्ताभर त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट फिरत होती की जर मी उशिरा पोहोचलो तर? हा विचार येताच त्याचे हृदय जोरजोरात धडधडू लागले आणि डोळे ओले होत होते. त्याने फोन काढून आजोबांचा नंबर पाहिला. त्याची बोटे कापत होती, पण त्याने कॉल केला नाही. त्याला भीती होती की कुठे कोणती वाईट बातमी ऐकायला मिळू नये. विमानतळावर पोहोचून त्याने कशी तरी तिकीट बुक केले. प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी नवीन होती. लोकांची गर्दी, घोषणा, सुरक्षा तपासणी. पण त्याच्या आतील अस्वस्थतेने प्रत्येक भीतीला लहान केले होते. तो फक्त एखाद्या यंत्रासारखे सगळे करत गेला. विमानात बसताच त्याने खिडकीच्या बाहेर पाहिले. ढगांच्या आड कुठेतरी त्याला आपल्या आजोबांचा चेहरा दिसू लागला. तेच हास्य, तीच माया जी लहानपणापासून त्याला सांभाळत आली होती. त्याच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. आजोबा, मी येत आहे, फक्त थोडी वाट पहा. इकडे घरात सकाळी जेव्हा पौर्णिमेला जाग आली, तेव्हा तिने देवच्या खोलीचा दरवाजा उघडा पाहिला.
तिला थोडे विचित्र वाटले. ती आत गेली तर खोली रिकामी होती. अंथरूण विखरलेले होते आणि कपाटही अर्धे उघडे होते. तिचे हृदय धडधडले. राजवीर, देव कुठेच दिसत नाहीये. तिच्या आवाजात घबराट स्पष्ट होती. राजवीर आधी तर या गोष्टीला हलक्यात घेण्याचा प्रयत्न करत राहिला. मित्रांकडे गेला असेल, पण जसा त्याने देवचा फोन बंद असलेला पाहिला आणि घराबाहेरच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये त्याला बॅग घेऊन जाताना पाहिले, तशी त्याच्या पायाखालची जमीन सरकली. हा मुलगा एकटा कुठे गेला? आता त्याच्या आवाजात राग नव्हता, तर भीती होती. पौर्णिमेच्या डोळ्यात पाणी आले. कुठे तो बाबांकडे तर गेला नाही ना? हे ऐकताच राजवीरच्या चेहऱ्याचा रंग उडाला. 4 दिवसांपूर्वी आलेले ते सततचे फोन कॉल्स अचानक त्याच्या डोक्यात हातोड्यासारखे वाजू लागले. त्याने आपला फोन उचलला. कॉल लॉग उघडला. त्यात बाबांचे मिस कॉल होते. त्याची बोटे थंड पडली. त्याला पहिल्यांदाच जाणीव झाली की ते फक्त फोन नव्हते, ती मदतीची हाक होती. राजवीरच्या डोळ्यांसमोर अचानक लहानपणीची दृश्ये फिरू लागली. कसे शामरावांनी त्याला खांद्यावर बसवून जत्रेत फिरवले होते, कशी त्याची प्रत्येक लहान मोठी इच्छा पूर्ण केली होती, कसे स्वतः भुकेले राहून त्याला भरवले होते. आणि आज तोच मुलगा आपल्या वडिलांचा एक फोनसुद्धा उचलू शकला नाही. राजवीरचा गळा भरून आला. त्याने लगेच फोन लावला, पण यावेळी फोन बंद येत होता. हे देवा, मी हे काय करून बसलो? त्याच्या मुखातून फक्त हेच शब्द निघाले. दुसरीकडे भारतात राधिकाजी रात्रभर जागीच राहिली होती. शामरावांची प्रकृती आणखी बिघडली होती. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की आता त्यांची प्रकृती खूप नाजूक आहे. आपल्या माणसांना बोलावून घ्या. राधिकाचे जग जणू तिथेच थांबले. त्यांनी कापत्या हाताने पुन्हा राजवीरला फोन लावला, पण यावेळीही काहीही उत्तर आले नाही. त्यांनी रडत रडत शामरावांच्या कानात सांगितले, तुमचा मुलगा नाही आला, पण मला खात्री आहे देव नक्की येईल. शामरावांनी खूप कष्टाने डोळे उघडले. त्यांच्या ओठांवर एक हलके हास्य आले. तो येईल. माझं मूल मला एकटं सोडणार नाही. त्यांचा आवाज आता खूप कमकुवत झाला होता, जणू प्रत्येक शब्द शेवटचा असावा. तर दुसरीकडे देवचे विमान आता भारताच्या भूमीला स्पर्श करणार होते. त्याचे श्वास वेगवान होत होते. जसा जसा तो जवळ येत होता तशी त्याची भीतीही वाढत होती. त्याने आपल्या मनाला सावरत स्वतःशीच म्हटले, मी उशीर करू शकत नाही. आजोबा माझी वाट पाहत आहेत. पण नशिबाचा खेळ अजून बाकी होता. विमानतळावरून बाहेर पडताच त्याला समजले की ज्या शहरात त्याचे घर आहे तिथे जाणारे पुढचे विमान अनेक तासानंतर आहे. त्याचे मन खचले. प्रत्येक मिनिट त्याला जड वाटू लागला. त्याने लगेच टॅक्सी घेतली. भाऊ, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मला तिथे पोचवा प्लीज. त्याच्या डोळ्यात इतके प्रामाणिकपण होते की ड्रायव्हरही भावूक झाला. बेटा, मी पूर्ण प्रयत्न करेन. तिकडे राजवीर आणि पौर्णिमा देखील आता घाबरून भारतासाठी निघण्याची तयारी करत होते. पण आता त्यांच्या पावलांमध्ये तो आत्मविश्वास नव्हता, फक्त पश्चाताप होता. राजवीर वारंवार स्वतःशीच हेच म्हणत होता, कदाचित मी एकदा फोन उचलला असता. या दरम्यान शामरावांचे श्वास आणखी मंद होत होते. खोलीत एक वेगळी शांतता होती, जणू वेळही थांबला होता. भारताच्या रस्त्यांवर धावणाऱ्या टॅक्सीच्या आत देवचे हृदय जणू प्रत्येक क्षणाला तुटत होते. प्रत्येक मिनिट त्याला जड वाटत होता, जणू वेळ त्याच्या हातातून निसटत चालला होता. त्याचे डोळे वारंवार घड्याळाकडे जात आणि मग खिडकीच्या बाहेर, पण त्याला काहीच दिसत नव्हते. ना रस्ता ना लोक, फक्त आजोबांचा चेहरा होता. आजोबा, फक्त थोडा वेळ अजून, मी येत आहे. तो मनातल्या मनात वारंवार हेच बोलत होता. त्याची बोटे कापत होती. त्याने पुन्हा आजीचा नंबर लावला. यावेळी कॉल लागला. तिकडून राधिकाचा थकलेला आवाज आला, हॅलो आजी, मी देव बोलतोय. मी वाटेत आहे. आजोबा कसे आहेत? देवचा आवाज इतका घाबरलेला होता की शब्द आपोआप तुटत होते. राधिका काही क्षणांसाठी शांत राहिली, जणू तिच्याकडे उत्तरच नव्हते. मग तिने स्वतःला सावरत म्हटले, बेटा लवकर ये, तुझे आजोबा फक्त तुझेच नाव घेत आहेत. हे ऐकतात देवचे हृदय जोरात धडधडू लागले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आजी, तुम्ही आजोबांना सांगा मी येत आहे, त्यांना काही होणार नाही. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्यालाही भीती वाटत होती की कुठे खूप उशीर तर झाला नाही ना. तिकडे त्या छोट्याशा खोलीत शामराव आता एकदम शांत पडले होते. त्यांचे श्वास खूप मंद झाले होते, जणू प्रत्येक श्वास एक लढाई लढत असावा. राधिका त्यांच्याजवळ बसली होती, त्यांचा हात धरून, पण त्यांच्या डोळ्यात आता आशेपेक्षा जास्त भीती होती. श्याम, डोळे उघडा. पहा, देव येत आहे, राधिकाने त्यांच्या कानात हळूच सांगितले. शामरावांनी खूप प्रयत्न करून डोळे उघडले. त्यांची नजर दरवाजाकडे खिळली, जणू ते कोणाची तरी वाट पाहत असावेत. देव आला का? त्याने खूप धीम्या आवाजात विचारले. राधिकाजीने अश्रू लपवत हसण्याचा प्रयत्न केला. बस वाटेतच आहे. शामरावांच्या ओठावर एक लहानसे हास्य आले. मला माहीत होतं तो येईल, माझं मूल.
त्यांच्या डोळ्यात एक शांतता होती, पण त्या शांततेच्या मागे एक अपूर्ण इच्छाही लपलेली होती, आपल्या मुलाला राजवीरला पाहण्याची. तिकडे राजवीर आणि पौर्णिमा देखील विमानात बसले होते, पण यावेळी हा प्रवास वेगळा होता. पूर्वी ते परदेशात जाताना आनंदी होते, आज तोच रस्ता त्यांना जड वाटत होता. राजवीरच्या डोळ्यांसमोर वारंवार तेच मिस कॉल येत होते. प्रत्येक कॉल आता एक टोमणा बनला होता की तू आपल्या वडिलांचा आवाज का नाही ऐकलास. त्याने आपले डोके धरले. पौर्णिमा, जर बाबांना काही झाले ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. पौर्णिमेच्या डोळ्यातही अश्रू होते. आपण दोघांनी चूक केली आहे राजवीर. आपण आपल्याच लोकांपासून दूर झालो. त्या क्षणी दोघांना पहिल्यांदाच जाणीव झाली की पैशांच्या आणि पार्ट्यांच्या मागे धावता धावता त्यांनी आपले सर्वात मोठे नाते गमावले होते. तिकडे देवची टॅक्सी आता त्याच्या घराजवळ पोहोचली होती. त्याचे हृदय इतक्या वेगाने धडधडत होते की जणू बाहेर येईल. त्याने पटकन पैसे दिले आणि काहीही विचार न करता पळत घराच्या आत गेला. आजी, आजोबा, त्याचा आवाज पूर्ण घरात घुमला. राधिकाने जसे देवला पाहिले तसे त्या स्वतःला रोखू शकल्या नाहीत. त्याने धावत जाऊन त्याला मिठी मारली. देव, तू आलास बेटा? देवने लगेच विचारले. आजोबा कुठे आहेत? राधिकाजींनी कापत्या हाताने आतील खोलीकडे इशारा केला. देव एकही क्षण न गमावता आत धावला. खोलीत अंधुकसा प्रकाश होता. शामराव खाटेवर पडले होते, डोळे बंद आणि श्वास खूप मंद. देव हळूहळू त्यांच्याजवळ गेला. त्याचे हृदय जणू थांबल्यासारखे झाले होते. आजोबा, त्याने कापत्या आवाजात हाक मारली. जसा हा आवाज शामरावांच्या कानावर पडला तसे त्यांचे बंद डोळे हळूहळू उघडले. त्यांनी खूप कष्टाने आपली मान वर फिरवली आणि समोर उभा असलेल्या देवला पाहिले. त्यांच्या डोळ्यात अचानक एक चमक आली. देव, तू आलास? देवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने लगेच त्यांचा हात पकडला. आजोबा, मी आलो, तुम्हाला काहीही होणार नाही. शामरावांनी त्याचा हात घट्ट पकडला. मला माहीत होतं बेटा, तू येशील. त्यांचा आवाज खूप कमकुवत होता, पण त्यात प्रेम भरपूर होते. काही क्षणांसाठी खोलीत शांतता पसरली. मग शामरावांनी हळूच विचारले, राजवीर नाही आला का? हा प्रश्न जणू देवच्या मनात खुपसला. त्याने काहीच सांगितले नाही, फक्त नजर खाली केली. शामराव सर्व काही समजून गेले. त्यांच्या डोळ्यात थोडे दुःख दिसले, पण त्यांनी लगेच स्वतःला सावरले. काही हरकत नाही, तो व्यस्त असेल. त्यांच्या आवाजात आज देखील तोच पिता होता जो आपल्या मुलाची प्रत्येक चूक लपवून घेतो. देव आता स्वतःला रोखू शकला नाही. आजोबा, बाबा येत आहेत, बस थोड्याच वेळात. शामरावांनी लहानसे हास्य केले. कदाचित आता उशीर झालाय बेटा. हे ऐकता देवचे हृदय कापले. नाही आजोबा, तुम्ही असे म्हणू नका. त्याचवेळी शामरावांचे श्वास आणखी मंद होऊ लागले. त्यांची पकड सैल पडू लागली. देव घाबरला. आजोबा, आजोबा, डोळे उघडा. राधिकाजीही धावत आत आली. श्याम, आम्हाला सोडून जाऊ नका. पण वेळ आता कोणाचीही वाट पाहत नव्हता. खोलीच्या आतील वातावरण अचानक बदलले होते. देवच्या हातातील आजोबांचा हात आता सैल पडत चालला होता. जणू आयुष्य हळूहळू त्यांच्यापासून दूर सरकत होते. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. तो वारंवार आजोबांना हलवत होता, हाका मारत होता, पण शामरावांचे श्वास आता खूप मंद आणि तुटक झाले होते. राधिकाजींचा रडण्याचा आवाज पूर्ण खोलीत घुमत होता. त्या दुःखाला कोणतेही शब्द व्यक्त करू शकत नव्हते. हा तो क्षण होता जिथे माणूस इच्छूनही काही करू शकत नाही, फक्त पाहू शकतो, अनुभवू शकतो आणि तुटू शकतो. देवने रडत रडत आजोबांच्या कानात म्हटले, आजोबा, बाबा येत आहे, बस थोडी वाट पहा. तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकत नाही. शामरावांनी खूप कष्टाने आपले डोळे उघडले. त्यांची नजर थेट देवच्या चेहऱ्यावर पडली. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी शांतता होती, जणू त्यांनी आपली सर्वात मोठी इच्छा पूर्ण होताना पाहिली असावी. त्यांनी कापत्या हाताने देवच्या डोक्यावर हात ठेवला. बेटा, तू आलास, आता मला काही दुःख नाही. देवचे मन तुटले. आजोबा, असे म्हणू नका, तुम्हाला बरे व्हायचे आहे. शामराव थोडे हसले. प्रत्येक माणसाला एक दिवस जायचे असते, पण मी आनंदी आहे की माझा नातू माझ्याजवळ आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त एक अपूर्ण इच्छा होती, आपल्या मुलाला पाहण्याची. त्याचवेळी दरवाजाच्या बाहेर मोठा आवाज आला. कोणाच्या तरी धावण्याच्या पावलांचा आवाज आला. बाबा, बाबा, हा आवाज ऐकताच खोलीत असलेल्या प्रत्येक माणसाचा श्वास रोखला गेला. राजवीर, हा तोच राजवीर जो आता दरवाजावर उभा होता. त्याची अवस्था विखुरलेली होती. केस विस्कटलेले, डोळे लाल, चेहरा थकलेला, जणू तो अनेक वर्षाचा प्रवास एकाच दिवसात करून आला असावा. जशी त्याची नजर आपल्या वडिलांवर पडली, तो आत धावला. बाबा, मी आलो. त्याचा आवाज खचला होता. देव आणि राधिका दोघे एका बाजूला झाले. राजवीर गुडघ्यावर बसून आपल्या वडिलांजवळ गेला. त्याने कापत्या हाताने शामरावांचा हात धरला. बाबा, माझ्याकडून चूक झाली, खूप मोठी चूक झाली, मला माफ करा. त्याचे अश्रू सतत गळत होते. शामरावांनी हळूच डोळे उघडले. त्यांनी समोर आपल्या मुलाला पाहिले, तोच मुलगा ज्याच्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य लावले होते. त्यांच्या डोळ्यात एका क्षणासाठी चमक आली.
राजवीर तू आलास. राजवीर ढसाढसा रडू लागला. बाबा मी तुमचा फोन नाही उचलला, मी खूप वाईट मुलगा आहे. शामरावांनी खूप कष्टाने आपला हात उचलला आणि राजवीरच्या डोक्यावर ठेवला. नाही बेटा तू वाईट नाहीस, बस थोडा भरकटला होतास. त्यांच्या आवाजात कोणतीही तक्रार नव्हती, फक्त माफी होती. राजवीर आता स्वतःला सांभाळू शकत नव्हता. बाबा मला अजून एक संधी द्या, मी सगळे ठीक करेन, मी तुमच्यापाशीच राहीन. शामरावांनी लहानसे हास्य केले. आता वेळ माझ्याकडे नाहीये बेटा. हे ऐकून राजवीरचे हृदय जणू तुटून विखुरले. शामरावांनी हळूच आपली नजर देव आणि राधिकांवर टाकली. मग पुन्हा राजवीरकडे एक वचन दे बेटा. आपल्या कुटुंबाला कधीही एकटे सोडू नकोस, जसे तू मला सोडलेस. राजवीरने लगेच मान डोलावली. मी वचन देतो बाबा, आता कधीच असे होणार नाही. आणि मग अचानक शामरावांचा श्वास एका क्षणासाठी थांबला. त्यांची पकड सैल झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक लहानसे हास्य स्थिरावले. बाबा. राजवीरची किंचाळी पूर्ण घरात घुमली. राधिका जमिनीवर कोसळले. श्याम आम्हाला सोडून जाऊ नका. देव दगडासारखा तिथेच उभा राहिला. त्याच्या डोळ्यासमोर सगळे काही संपले होते. त्या दिवशी एक पिता निघून गेला, पण आपल्या मागे सोडून गेला असा एक पश्चाताप जो आयुष्यभर राजवीरला आतून तोडत राहील. घरात आता शांतता होती. प्रत्येक कोपरा रडत होता. प्रत्येक भिंत त्या दुःखाला अनुभवत होती. राजवीर आपल्या वडिलांजवळ बसला होता, त्यांचा हात धरून, पण आता तो हात नेहमीसाठी थंड झाला होता. शामरावांच्या चितेची आग अजून विझलीही नव्हती, पण राजवीरच्या आत एक अशी आग लागली होती जी आता कदाचित कधीच विझणार नव्हती. स्मशानभूमीतून परतताना त्याची पावले जड होती, पण त्यापेक्षाही जास्त जड त्याचे हृदय होते. प्रत्येक पावलावर त्याला आपल्या वडिलांचा आवाज ऐकू येत होता, तो आवाज ज्याला त्याने 4 दिवसांपर्यंत अनसुनी केले होते. आज तोच आवाज नेहमीसाठी शांत झाला होता आणि हीच शांतता आता त्याला आतल्या आत तोडत होती. घरी परतताच प्रत्येक गोष्ट बदलली होती. त्याच भिंती, तोच फर्निचर, पण आता त्या घरात शामरावांचे हसणे नव्हते, त्यांचा आवाज नव्हता. प्रत्येक कोपरा जणू राजवीरला विचारत होता की जेव्हा गरज होती तेव्हा तू कुठे होतास. राजवीर शांतपणे त्या खाटेजवळ जाऊन बसला जिथे त्याचे वडील शेवटच्या वेळी पडले होते. त्याने हळूच त्या जागेला स्पर्श केला आणि अचानक त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाबा मी परत आलो, पण खूप उशिरा. त्याच्या आवाजात इतके तुटलेले पण होते की ऐकणाराही रडून पडेल. राधिका जी एका कोपऱ्यात बसली होती, त्यांचे डोळे सुजले होते, पण आता अश्रू जणू सुकले होते. त्याने आपल्या पतीला गमावले होते आणि कुठल्या तरी आपल्या मुलालाही. त्याने राजवीरकडे पाहिले, पण त्या नजरेत ममतेपेक्षा जास्त दुःख होते. आता येऊन काय फायदा राजवीर. त्यांचा आवाज धीमा नव्हता, पण प्रत्येक शब्द तीरासारखा खुपत होता. जेव्हा त्यांना तुझी गरज होती तेव्हा तू आला नाहीस. राजवीरने डोके खाली झुकवले. त्याच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. आई मला माफ कर, त्याने रडत रडत म्हटले. राधिका लहानशी हसली, पण ते हास्य दुःखाने भरलेले होते. माफी माझ्याकडे नाही, स्वतःकडे माग, कारण जे तू गमावले आहेस ते कधीच परत येणार नाही. देव हे सगळे शांतपणे पाहत होता. त्याचेही मन तुटले होते, पण त्याच्या आत एक वेगळीच समज निर्माण झाली होती. त्याने आपल्या बाबांकडे पाहिले, तेच बाबा ज्यांना तो कधी आपला हिरो मानत होता. आज त्याला ते खूप लहान वाटत होते. देव हळूच त्यांच्या जवळ गेला. बाबा. राजवीरने डोके वर केले. त्याच्या डोळ्यात लाज आणि पश्चाताप दिसत होता. तुम्हाला माहीत आहे, आजोबा शेवटच्या क्षणापर्यंत तुमची वाट पाहत राहिले. देवच्या आवाजात कोणताही राग नव्हता, पण एक सत्य होते जे थेट मनाला चिरून जाईल. आणि एकदाही तुम्हाला वाईट म्हटले नाही, बस हेच सांगत राहिले की माझा मुलगा व्यस्त असेल. हे ऐकताच राजवीरचे हृदय जणू आणखी तुटले. मी त्या विश्वासाच्या लायकीचा नव्हतो बेटा. त्याचा आवाज कापत होता. देवने हळूच म्हटले, चूक सगळ्यांकडून होते बाबा, पण प्रत्येक मुलाला ती सुधारण्याची संधी मिळत नाही. तुम्हाला मिळाली होती, पण तुम्ही ती गमावली. ही गोष्ट राजवीरच्या मनात खोलवर उतरली. त्याला पहिल्यांदाच समजले की पैसा, नाव, प्रसिद्धी हे सगळे त्या एका नात्यासमोर काहीच नाही, ज्याला आपण स्वतः आपल्या हाताने तोडले होते. त्या रात्री राजवीरला झोप आली नाही. तो पूर्ण घरात फिरत राहिला. प्रत्येक गोष्ट त्याला आपल्या वडिलांची आठवण येत होती. कधी तो त्यांचा चष्मा उचलून पाहत, कधी त्यांची जुनी पुस्तके, आणि प्रत्येक वेळा त्याचे डोळे ओले होत. एका खोलीत त्याला एक जुना डबा मिळाला. त्याने तो उघडला. त्यात काही जुने पत्रे होती जी शामरावांनी त्याला लिहिली होती, पण कधी पाठवली नव्हती. राजवीरने कापत्या हाताने एक पत्र उघडले. बेटा राजवीर, तू खूप मोठा माणूस झाला आहेस. मला अभिमान आहे, पण कधी कधी तुझी खूप आठवण येते. विचार केला तुला फोन करू, पुन्हा विचार केला तू व्यस्त असशील, म्हणूनच हे पत्र लिहित आहे. जेव्हा कधी वेळ मिळेल एखादा नक्की बोलून घे. हे वाचताच राजवीरचे अश्रू थांबले नाहीत. प्रत्येक पत्रात तेच प्रेम होते, तीच वाट पाहणे होते, पण त्याने कधी ते समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही.
त्याने त्याचवेळी एक निर्णय घेतला. आता तो आपले आयुष्य बदलेल, आपले नाते पुन्हा जोडेल आणि आपल्या वडिलांची प्रत्येक अपूर्ण इच्छा पूर्ण करेल. सकाळ होताच राजवीरने आपल्या आईजवळ जाऊन म्हटले, आई आता मी कुठेही जाणार नाही, मी इथेच राहीन तुझ्यासोबत. राधिकाने त्याच्याकडे पाहिले. हा निर्णय आधी घ्यायला हवा होता बेटा. राजवीरचे डोळे भरून आले. हो आई, पण आता मी हा निर्णय निभावून दाखवेन. देव हे सगळे पाहत होता. त्याच्या मनात थोडा दिलासा होता. कदाचित त्याचे बाबा आता समजून गेले होते. वेळ हळूहळू सरकू लागला, पण शामरावांच्या जाण्याचा रिकामेपण त्या घरातून कधीच गेला नाही. प्रत्येक सकाळी जेव्हा सूर्याची किरणे अंगणात पडत, तेव्हा असे वाटे जणू ते आज देखील दरवाजावर बसून वृत्तपत्र वाचत असतील. पण सत्य प्रत्येक वेळी मनाला चिरून जाई. राधिका आता आधीपेक्षा जास्त शांत झाली होती. त्यांच्या डोळ्यात आता अश्रू कमी होते, पण दुःख तितकेच गडद होते. त्या अनेकदा शांतपणे बसून शामरावांच्या चित्राकडे पाहत आणि त्यांच्याशी बोलत. असा एक संवाद ज्याला फक्त त्यांचे मन समजू शकत होते. राजवीरने खरंच आपले आयुष्य बदलण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्याने लंडनची नोकरी सोडली, सर्व चमकधमक आणि पार्ट्यांपासून अंतर ठेवले आणि पूर्णपणे आपल्या घरासोबत आणि आईसोबत राहू लागला. पण हा बदल जितका बाहेरून दिसत होता, आतून तितका सोपा नव्हता. प्रत्येक दिवस त्याच्यासाठी एक शिक्षेसारखा होता. प्रत्येक लहान लहान गोष्ट त्याला त्याच्या वडिलांची आठवण करून देई आणि प्रत्येक आठवणीसोबत एक प्रश्न येई की जर मी त्या दिवशी फोन उचलला असता तर काय आज सगळे काही वेगळे असते. हा प्रश्न आता त्याच्या आयुष्याचा भाग बनला होता. एक दिवस राजवीर हिम्मत करून आपल्या आईजवळ जाऊन बसला. राधिका अंगणात तुळशीजवळ दिवा लावत होती. तिच्या डोळ्यात ती स्थिरता होती, पण मनात वादळ अजूनही होते. आई, राजवीरने धीम्या आवाजात म्हटले. राधिकाने त्याच्याकडे पाहिले. काही सांगायचे आहे का? राजवीरचे डोळे भरून आले. आई, तू मला कधी माफ करू शकशील का? हा प्रश्न ऐकून काही क्षणासाठी शांतता पसरली. राधिकाने नजर खाली केली, जणू ती आपल्या आत पाहत असावी. मग हळूच बोलली, बेटा, आईचे मन खूप मोठे असते. ते माफ तर करून देते, पण विसरू शकत नाही. राजवीरचे डोके झुकले. मी समजतो आई, आणि कदाचित मी स्वतःलाही कधी माफ करू शकणार नाही. राधिकाने पहिल्यांदाच त्याच्या डोक्यावर हात ठेवला. जर खरंच आपल्या केलेल्याचा पश्चाताप आहे, तर तो आपल्या कर्माने सुधार. हीच तुझ्या बाबांना खरी श्रद्धांजली असेल. ही गोष्ट राजवीरच्या मनात खोलवर उतरली. त्याने त्या दिवसापासून एक नवीन मार्ग निवडला. त्याने आपल्या वडिलांच्या नावाने एक लहानसे सेवा केंद्र सुरू केले, जिथे तो वृद्धांची काळजी घेत असे, त्यांच्या गरजा पूर्ण करत असे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना वेळ देत असे. प्रत्येक त्या वृद्धामध्ये त्याला आपल्या वडिलांची झलक दिसत असे. प्रत्येक हास्यामध्ये त्याला एक शांतता मिळे, जणू तो हळूहळू आपल्या अपराधाचे प्रायश्चित्त करत असावा. देव आता आधीपेक्षा जास्त समजूतदार झाला होता. त्याने आपल्या बाबांमध्ये आलेला हा बदल अनुभवला आणि त्याच्या मनात त्यांच्यासाठी पुन्हा आदर निर्माण होऊ लागला. एक दिवस तो आपल्या बाबांजवळ गेला आणि बोलला, बाबा, आजोबा जर आज असते तर त्यांना तुमचा अभिमान वाटला असता. राजवीरच्या डोळ्यात अश्रू आले. का? ते हे सगळे पाहू शकले असते. देवने हसून म्हटले, ते पाहत आहेत बाबा, बस आपल्याला दिसत नाहीत. हे ऐकून राजवीरने त्याला मिठी मारली. त्या मिठीमध्ये एक नवीन नाते जन्म घेत होते. असे एक नाते जे आता समज आणि संवेदनांवर टिकून होते. हळूहळू घराचे वातावरणही बदलू लागले. राधिकाजी आता कधी कधी हसून देत असे, देवच्या बोलण्यात सामील होत असे आणि राजवीरच्या प्रयत्नांना शांतपणे स्वीकारू लागली होती. ती जाणत होती की जे हरवले आहे ते परत येणार नाही, पण जे उरले आहे त्याला सांभाळणे गरजेचे आहे. एक संध्याकाळ जेव्हा पूर्ण कुटुंब अंगणात बसले होते, राधिकाजींनी शामरावांच्या चित्राकडे पाहिले आणि हळू म्हटले, पहा श्याम, आपला मुलगा आताच सुधारला आहे. त्यांच्या डोळ्यात हलकी ओलसरपणा होती, पण त्या ओलसरपणामध्ये आता एक शांतताही होती. राजवीरने देखील त्या चित्राकडे पाहिले. बाबा, मी तुम्हाला परत तर आणू शकत नाही, पण तुमची शिकवण नक्कीच जिवंत ठेवेन. त्या दिवशी पहिल्यांदाच त्याला असे वाटले, जणू त्याच्या मनाचा भार थोडा हलका झाला असावा. शामरावांच्या जाण्याचा काही महिन्यानंतरची गोष्ट आहे. घर हळूहळू आपल्या जुन्या लयीत परतत होते, पण मनातील जे रिकामेपण होते ते अजूनही होते. एक दिवस पाऊस पडत होता. हलके हलके थेंब अंगणात पडत होते, जणू आकाशही कुठल्या तरी जुन्या दुःखाला आठवत असावे. राधिकाजी आपल्या खोलीत जुने कपाट स्वच्छ करत होती. त्याच दरम्यान एक जुना लिफाफा खाली पडला, पिवळा पडलेला, कडांनी घासलेला, जणू खूप वर्षापासून कोणाची तरी वाट पाहत असावा. राधिकाजींनी तो उचलला, पण जसे त्यांनी त्यावर लिहिलेले नाव पाहिले राजवीरसाठी, तसे त्यांचे हात कापले. त्यांनी लगेच राजवीरला आवाज दिला, राजवीर, जरा इकडे ये बेटा. राजवीर आला आणि लिफाफा पाहताच त्याच्या हृदयाची धडधड वेगाने
वेगवान झाली. ही बाबांची स्वाक्षरी आहे. त्याचा आवाज धीमा पडला. राधिकाजींनी सांगितले, हे मला तुझ्या बाबांच्या सामानात मिळाले. कदाचित त्यांनी कधी तुला देण्यासाठी लिहिले होते, पण देऊ शकले नाहीत. राजवीरचे हात कापत होते. त्याने हळूच लिफाफा उघडला. आत एक पत्र होते. जुने पण शब्द अजूनही जिवंत होते. राजवीरने वाचायला सुरुवात केली. बेटा राजवीर, जर तू हे पत्र वाचत आहेस तर कदाचित मी तुझ्यापाशी नाहीये, किंवा मग इतका कमकुवत झालो आहे की तुझ्याशी बोलू शकत नाहीये. हे वाचताना राजवीरचे डोळे भरून आले. त्याचे श्वास जड झाले. बेटा, मी आयुष्यात खूप काही पाहिले आहे, पण एक गोष्ट नेहमी समजून घेऊ शकलो नाही. जेव्हा मुले मोठी होतात तेव्हा ती आपल्या आईवडिलांपासून दूर का होतात? काय आपण त्यांना ओझे वाटू लागतो? राजवीरचे हात कापू लागले. प्रत्येक शब्द जणू त्याच्या मनाला चिरत होता. मी तुझ्याकडे कधी तक्रार करत नाही बेटा, कारण एक पिता आपल्या मुलाकडे तक्रार करत नाही. पण एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो. जेव्हा तू लहान होतास तेव्हा तू एक क्षणही माझ्याशिवाय राहू शकत नव्हतास, आणि आज मी तुझा आवाज ऐकण्यासाठी तरसून जातो. आता राजवीरचे अश्रू थांबत नव्हते. त्याचा आवाज तुटला होता. बाबा, बस करा. पण पत्र तर खामोश होते आणि शब्द चालत जात होते. जर कधी तुला वेळ मिळाला तर एकदा येऊन भेटून घे. मला काही नको आहे, बस तुझा थोडासा वेळ हवा आहे. कारण बेटा, पैसा, नाव, प्रसिद्धी सगळं इथेच राहून जाते, पण नाती जर तुटली तर पुन्हा कधीच जोडली जात नाही. राजवीर तिथेच जमिनीवर बसला. त्याचे मन जणू पूर्णपणे तुटले होते. पत्राच्या शेवटचे शब्द होते, मी जाणतो तू एक दिवस नक्की समजशील, आणि जेव्हा समजशील तेव्हा कदाचित मी तुझ्यापाशी नसेन, पण तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला नेहमी माफ करत राहीन, कारण तू माझा मुलगा आहेस. राजवीरने पत्राला छातीशी लावले आणि ढसाढसा रडू लागला. बाबा, तुम्ही मला इतके प्रेम दिले आणि मी तुम्हाला फक्त वाट पाहणे. त्याच्या आवाजात इतके दुःख होते की राधिकाजी आणि देव दोघांचेही डोळे भरून आले. देव हळूच त्याच्याजवळ आला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. बाबा, आजोबांनी तुम्हाला माफ केले होते, आता तुम्ही स्वतःलाही माफ करून घ्या. राजवीरने अश्रूंच्या दरम्यान देवकडे पाहिले. नाही बेटा, हे दुःख कदाचित माझ्यासोबत जाईल, पण मी प्रयत्न करेन की दुसरा कोणताही मुलगा आपल्या वडिलांना अशा प्रकारे वाट पाहायला लावणार नाही. त्या दिवसानंतर राजवीर आणखी बदलला. आता तो फक्त आपल्या कुटुंबाचीच नाही तर प्रत्येक त्या वृद्धांची काळजी घेऊ लागला, जो आपल्या मुलांच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. प्रत्येक वेळी जेव्हा तो एखाद्या वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य पाहत, तेव्हा त्याला असे वाटे जणू त्याचे वडील कुठून तरी त्याला पाहत आहेत आणि हसत आहेत. पाऊस आता थांबला होता. आकाश स्वच्छ झाले होते. राधिकाजींनी अंगणात उभे राहून आकाशाकडे पाहिले आणि हळूच म्हटले, श्याम, आज आपला मुलगा खरंच मोठा झाला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये दुःख कमी आणि शांतता जास्त होती. ही गोष्ट आपल्याला शिकवते की कधीही आपल्या लोकांना उद्यावर टाकू नका, कारण अनेकदा तो उद्या कधी येतच नाही. आशा करते तुम्हाला आमची गोष्ट आवडली असेल. जर तुम्हाला आमची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.